दशक 11 समास 1. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आकाशापासून वायू होतो हा प्रत्यय येतो. वायूपासून अग्नी कसा तयार होतो ते ऐका. वायूमध्ये जे कठीण घर्षण होते तिथे अग्नी निर्माण होतो. मंद वायूपासून थंड पाणी निर्माण होते. पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली, ती नाना बीजरूप आहे. बीजापासून उत्पत्ती झाली. दृश्य विश्व कल्पनामय आहे, ती अगदी मूळ मायेपर्यंत पोचते. ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव मूळ मायेतून बाहेर आले. निश्चळामध्ये चंचळ ते कल्पनारूप आहे. कल्पना साकार झाली ती अष्टधा प्रकृती. मुळापासून शेवटपर्यंत सारी सृष्टी अष्टधा आहे. 5 भूते व त्रिगुण मिळून 8 तत्वे झाली, म्हणून तिला अष्टधा प्रकृती म्हणतात. मुळात सूक्ष्म कल्पना होती, तीच पुढे फोफावली. सृष्टीरूपाने तिने आकार धारण केला. अगदी मूळ ब्रह्मामध्ये कल्पना झाली ती मूळ माया. तिच्यात गुण प्रगटले ती गुणमाया. जडत्व पावली ती अविद्या माया. नंतर जीवांच्या चारी खाणी चारी वाणी विस्तारल्या. नाना योनी प्रगटल्या. अनेक जीव उत्पन्न झाले. अशी विश्वाची उभारणी झाली. आता संहारणी ऐका. 100 वर्षे अनावृष्टी, तेथे जीवसृष्टी आटेल असे कल्पांताचे वर्णन शास्त्रामध्ये आढळते. 12 प्रकारच्या किरणांनी सूर्य तापेल. पृथ्वी जळून राख होईल. राख पाण्यात विरघळून जाईल. अग्नी पाणी शोषून घेईल. अग्नीला वारा विझवून टाकेल. शेवटी वायू नाहीसा होईल. निराकार ब्रह्म जसेच्या तसेच राहील. अशी सृष्टी संहारणी झाली. असा मायेचा संहार होतो. माया निरस्ता स्वरूप स्थिती उरते. जीव शिव पिंड ब्रह्मांड आटून गेले. माया अविद्येचे बंड वितळून गेले. विवेकाने जो दृश्याचा संहार करायचा त्यास विवेक प्रलय म्हणतात. सकळ सृष्टीमध्ये एक चंचळ व एक निश्चळ. चंचळास करता चंचळ रूपच असतो. जो सकळ शरीरी वर्ततो, शरीराच्या कर्तृत्वाला प्रेरणा देतो, तो करून अकर्ता आहे अशा शब्दांनी त्याचे वर्णन करतात. राव रंक ब्रह्मादिक सकळांमध्ये एकच अंतरात्मा वर्ततो. इंद्रियांच्या मार्फत अनेक देहाचे व्यवहार चालवतो, त्याला परमात्मा म्हणतात. सकळ करता असे जाणतात, पण तो नासेल याची प्रचिती विवेकाने पाहावी. तो कुत्र्यामध्ये गुरगुरतो, सुकरांमध्ये कुरकुरतो, गाढवात भरून भुंकतो. लोक नाना देह पाहती, विवेकी देहात पाहती. विवेकी माणसे देहात असणाऱ्या जाणीव कलेकडे पाहतात. अनेक प्राणी निर्माण होती, पण जाणीव कलेने वर्तती. कानांनी शब्द ऐकणे, त्वचेनी उष्ण थंड जाणणे, डोळ्यांनी पाहणे, रसनेनी चव जाणणे, नाकानी वास घेणे. स्वतः सूक्ष्मरूप आहे, पण स्थूळाचे रक्षण करते. नाना प्रकारच्या सुखदुःखांची परीक्षा करते, त्यास अंतरसाक्षी अंतरात्मा म्हणतात. आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य, सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, द्रष्टा, साक्षी, सत्तारूप अशी तिची नावे आहेत. मूळ माया म्हणजे निश्चळ ब्रह्मवस्तूमधील विकार. जगज्योती नाना प्रकारचे विकार अखंडपणे निर्माण करते, म्हणून काही झाले तरी ती निश्चळ ब्रह्मवस्तू होऊ शकत नाही. चंचळ माया माईक आहे. निश्चळ परब्रह्म तेवढे एकटे खरे असते. यासाठी नित्यानित्य विवेक करायचा असतो. जीव जातो म्हणजे प्राण जातो. जीवाला कळत नाही म्हणतो ते अज्ञान. जीव जन्मतो म्हणतो तेव्हा वासना साकार होऊन येते. जीव ब्रह्माशी ऐक्य पावतो तेव्हा जीवातील ब्रह्मांशाला उद्देशून म्हणतो. ब्रह्माशी तदाकार स्थितीमध्ये पिंड ब्रह्मांडाचा निरास होतो. येथे 4 प्रकारचे जीव सांगितले आहेत. असे हे अवघे चंचळ आहे ते जाईल. निश्चळ मात्र आदी अंती निश्चळच राहील. आद्य मध्य अवसान तीनही अवस्थांमध्ये वस्तू जशीच्या तशीच राहते. ती निर्विकारी, निर्गुण, निरंजन, निस्संग, निप्रपंच अशी असते. उपाधीचा निराश झाला की जीव शिवाची ऐक्यता होते. उपाधीचा निराश करण्यास विवेक हाच उपाय आहे. विवेकाने पाहिले असता उपाधी उरतच नाही. जाणणे तितके ज्ञान. प्रत्यक्ष अनुभव घेतला की ज्ञानाचे विज्ञान बनते. वृत्तीला निवृत्ती कळत नाही. गुणाला निर्गुण प्राप्ती नाही. म्हणून साधकाला संतांनी विवेकाने गुणातीत केले. श्रवण, मनन, निजध्यास, साक्षात्कार, निस्संग वस्तू या साधनेच्या पायऱ्या आहेत. अशा प्रकारे निर्गुणी अनन्यता तीच सायुज्यता मुक्ती होय. इथपर्यंत पोचल्यावर लक्षांश वाच्यांश आपोआपच मागे पडतात.
माईक उपाधी भोवती असून निर्गुणाशी अनन्यता टिकली तिलाच सहज समाधी म्हणतात. त्यासाठी श्रवण आणि बुद्धीमध्ये स्वरूपाबद्दल निश्चय निर्माण होणे आवश्यक असते. दशक 11 समास 1 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 11 समास 2. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, एक चंचळ आणि एक निश्चळ. सगळे चंचळामध्येच गुंतले आहेत. निश्चळ जसेच्या तसेच आहेत. जो निश्चळाचा विवेक पाहतो तो लक्षांमध्ये एखादाच असतो. निश्चयात्मक निश्चळासारखा तो निश्चळच होऊन राहतो. लोक निश्चळाच्या गोष्टी सांगतात आणि पुन्हा चंचळाकडेच धावतात. चंचळ चक्रातून बाहेर पडणारे फारच थोडे असतात. चंचळामध्ये चंचळ जन्मले, चंचळामध्येच वाढले, त्यामुळे जन्मभर चंचलच बिंबत राहिले. सर्व पृथ्वीच चंचळाकडे, करणे सगळे चंचळातच घडते. चंचळ सांडून निश्चळाकडे प्रवेश करणारा माणूस सापडणे कठीण. चंचळ कधी निश्चळ होत नाही आणि निश्चळ कधी चळत नाही. नित्यानित्य विवेक लोकांना थोडाफार उमगला तरी पुन्हा उमजत नाही. संदेह, अनुमान, भ्रम या अशाश्वतातील कष्ट देणाऱ्या घटना आहेत. शाश्वतामध्ये त्यांना स्थान नाही. पण हे रहस्य माणसाला समजले मात्र पाहिजे. जे अशाश्वत ते सगळे माया निर्मित आहे. ते सर्वच नाश पावणारे आहे. त्यामुळे लहान मोठा हा भेद नाही. सगळी माया विस्तारली. अष्टधा प्रकृती फोफावली. नाना रूपांनी चित्रविचित्र विकारली. नाना उत्पत्ती, नाना विकार, नाना प्राणी, नाना रूपे विकारवंत विकारले. सूक्ष्म जडत्वाला आले. अमर्यादपणे काहीच्या काही दिसू लागले. नाना शरीरे निर्माण झाली. नाना नावे ठेवली. माणसांच्या निरनिराळ्या भाषा तयार झाल्या. नाना रीतिरिवाज, लोकोपचार तयार झाले. अष्टधा प्रकृतीची शरीरे लहान थोर निर्माण झाली. आपापल्या प्रकारे वर्तू लागली. नाना मते निर्माण झाली. जसा प्रवाह चालला तसेच लोक चालू लागले. सगळीकडे गोंधळ माजला. कोण खरा कोण खोटा कोण जाणे. आचार बुडाला. देवही उदंड झाले. भूते देवतांचे थोतांड एक झाले. मुख्य देव तो कोणाला कळेना. असा सगळा विचार नासला. सारासार विचार कोण करणार. कोण लहान कोण थोर कळेना. शास्त्रांचा बाजार भरला. देवांचा गलबला झाला. प्रापंचिक वासना पूर्ण करणाऱ्या व्रतांच्या मागे समाज लागला. अवघे नाचले. सत्यासत्य हरपले. असत्याचा अभिमान धरला म्हणून पतन पावले. म्हणून ज्ञानी लोक सत्य शोधतात. लोक कोणत्या पंथाने जातात ते ऐका. माती, धातू, पाषाण यांच्या अनेक प्रतिमा असतात. या प्रतिमा म्हणजेच देव अशी लोकांची समजूत असते. नाना देवांचे अवतार झाले. त्यांची चरित्रे लोक ऐकतात. जप, ध्यान, पूजा निरंतर करतात. एक सकळांच्या अंतरात्म्याला देव मानतात. एक विश्वात वर्तणाऱ्या विश्वात्म्याला देव मानतात. एक द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा त्याला देव मानतात. एक निर्मळ निश्चळ कधीच चंचळ नसणारे अनन्य भावे वस्तूच होऊन राहतात. एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा अंतरात्मा, चौथा निर्विकारी असे हे 4 प्रकारचे देव आहेत. या वेगळा देव नाही. माणसाच्या स्वभावाला अनुसरून हे 4 प्रकारचे देव आहेत. या वेगळा 5वा प्रकार माणसाच्या अंतर्यामी आढळत नाही. देव इथून तिथून एकच आहे. तो सर्वांचा साक्षी आहे. तो सर्व जाणतो असे काही लोक मानतात. पण देवाला साक्षीपणा अष्टधा प्रकृतीमुळे येतो हे ओळखले पाहिजे. प्रकृतीमधला देव हा प्रकृतीच्या स्वभावाचा चंचल असणार हे उघडच आहे. कल्पनेपलीकडील असणारा दिव्य भाव म्हणजे केवळ अस्तित्व विवेकाने जाणावे. जो निर्मळाचे ध्यान करील तो निर्मळच होईल. जो ज्यास भजेल तसा तो होईल. सारासार जे निवडतील त्यांना थोर संत म्हणतात. चंचळास जो ध्यातो तो सहजच चळतो. निश्चळास भजेल तो निश्चळच होतो. प्रकृतीसारखे चालावे पण अंतरी शाश्वत ओळखावे. शाश्वत ब्रह्म ओळखावे. बाहेरून 4 लोकांसारखे असावे. दशक 11 समास 2 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 11 समास 3. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सांगतात, खूप जन्मांचा शेवट झाल्यानंतर अवचितपणे नरदेह मिळतो. त्यामुळे येथे नीतिन्यायाने व निर्मळपणे वागावे. प्रपंच अगदी व्यवस्थित करावा. नंतर परमार्थ विवेक पाहावा.
असे वागल्यास इहलोक व परलोक दोन्हीकडे संतोष मिळतो. 100 वर्षाचे माणसाचे आयुष्य म्हटले त्यात बाळपण अज्ञानात जाते, तारुण्य विषय उपभोगात जाते, वृद्धपणी नाना रोग भोगणे प्राप्त होते. आता भगवंताचा योग कोणत्या वेळेला साधायचा? जीवनात नाना तऱ्हेचे प्रसंग येतात. उद्वेग, चिंता, अन्न, वस्त्र, देहममता यामुळे दुःख भोगावे लागते. अशा प्रकारे जीवन संपवून लोक मरून जातात. आधीची माणसे अशीच मरून गेली हे जाणून घेऊन यामध्ये कशाचीही शाश्वती नाही हे ओळखायला हवे. घराला आग लागली आहे, माणूस आतमध्ये खुशाल निजला आहे, याला आत्महत्याराच म्हणावे लागेल. पुण्यमार्ग सगळा बुडाला, पापसंग्रह उदंड झाला, मग यमयातनेचा मारा कठीण आहे. तरी असे न करावे. पुष्कळ विवेकाने वर्तावे. इहलोक परलोक दोन्ही साधावे. जीवनात आळसाचा परिणाम लगेच दिसतो. माणूस सुस्त होऊन निद्राधीन बनतो. म्हणून आळशी लोकांना सुख आवडते. आरंभी उद्योग करताना कष्ट होतात, पण पुढे सुख मिळते. प्रयत्न करून खातात, जेवतात, सुखी होतात, परंतु आळसाने करंटेपणाच्या खुणा प्रगट होतात. म्हणून आळस नसावा. प्रयत्न कोणता करावा याचे निरूपण सावध होऊ नये का? प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती सर्वोत्तमाला आठवावे, मुखमार्जन, प्रातर्विधी, प्रातस्नान, संध्या तर्पण, देवतार्चन यथासांग वैश्वदेव करावा, काही फलाहार घ्यावा, मग संसार धंदा करावा. चांगल्या शब्दांनी सर्व लोकांना खुश ठेवावे. ज्याचा जो व्यापार धंदा असेल तेथे अतिशय सावधान असावे. दुश्चितपणा नसावा. चुके, ठके, विसरे, सांडी आठवण झाली तर तरफडतो. हे दुश्चित्त दुश्चित्त आळस याची रोकडी प्रचिती आहे. या कारणे सावधान असावे. मन एकाग्र असावे, तरच मग जेवताना भोजन गोड वाटते. नंतर काही वाचावे, चर्चा करावी, एकांतात जाऊन नाना ग्रंथ अभ्यासावे. तरीच प्राणी शहाणा होतो, नाहीतर मूर्ख राहतो. लोक खाती आणि आपण दैन्यवाणा पाहत राहतो. सदैवपणाचे लक्षण असे आहे की एक क्षणही रिकामा जाऊ देऊ नये. प्रपंचाच्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान हवे. काही मिळवावे, मगच जेवावे. अडचणीत सापडलेल्यांची अडचण दूर करावी. शरीर सत्कारणी लावावे. जो असा सर्वांविषयी सावध असेल त्याला खेद करायचं कामच नाही. विवेकाने देहबुद्धीचा संबंध तुटून जातो. जे काय आहे ते सर्व देवाचं आहे अशा निश्चयाने वर्तन करावे. अशा रीतीने उद्वेगाचे मूळच तुटून जाते. प्रपंचात जसे धन पाहिजे तसे परमार्थात पंचीकरण पाहिजे. महावाक्याचे मनन निधिध्यासन करता आत्मज्ञान होऊन माणूस प्रकृतीच्या बंधनातून मोकळा होतो. कर्म, उपासना व ज्ञान यामुळे समाधान राहते. हेच परमार्थाचे साधन असल्याने नेहमी त्याचे श्रवण करावे. दशक 11 समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 11 समास 4. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारखा विचार सांगितला, पण ज्याला विकार नाही, निर्विकार तेच ब्रह्म. ब्रह्म म्हणजे निश्चळ, अंतरात्मा चंचळ, द्रष्टा साक्षी असे त्याला म्हणतात. त्या अंतरात्म्याला देव म्हणतात. त्याचा स्वभाव चंचळ असून सगळ्या जीवांच्या अंतरी बसून त्यांचे पालन करतो. त्या वेगळे जड पदार्थ त्यांच्याशिवाय देह व्यर्थ आहे. त्यामुळेच परमार्थ कळतो. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग सर्व देवच चालवतो. चंचळाशिवाय निश्चळ कळत नाही. चंचळ स्थिर राहत नाही. असे नाना विचार आहेत. देव या सकळांचे मूळ. देवास मूळ ना डाळ. परब्रह्म ते निश्चळ निर्विकारी. निर्विकारी आणि विकारी दोन्ही एक कसे होतील? पंचीकरण, महावाक्य हे सगळे परमार्थाचे मूळ आहे. तेच वारंवार विचाराने स्पष्ट समजून घ्यावे. पहिला देह स्थूळ काया, 8वा देह मूळ माया. अष्टदेहांचे निरसन झाल्यानंतर विकार कसा राहील? म्हणून जे जे विकार पावते, बदलते, ते खऱ्यासारखे वाटते, तरी ते जादूनी निर्माण केलेल्या वस्तूसारखे भ्रमरूप असते. जाणता माणूस त्याचे खोटेपण ओळखतो, नेणता त्यास खरे मानतो. उत्पत्ती, स्थिती, संहार हे विकारी वस्तूंना असतात. निर्विकार कळण्यासाठी सारासार विचार करायला पाहिजे. सार व असार दोन्ही एक म्हटले तर विवेकाला जागाच नाही. जो एकच विस्तारला त्याला अंतरात्मा म्हणतात. तो नाना विकारी विकारला आहे, तो निर्विकारी नव्हे, असे प्रगटच आहे. आपल्या अनुभवाने शाश्वत काय, अशाश्वत काय ते पाहावे. जे अखंड होते जाते, जे सर्वदा संहारते,
याची तर लोकांना रोखडी प्रचिती येते. दृश्य नश्वर आहे हे कळत असूनही लोक नीती न्याय सोडून अन्यायाने वागतात. विवेकहीन माणसे अवघेच सार म्हणतात. दगड सोडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे असे असून सगळेच चांगले म्हणतो. म्हणून हा विचार करावा, सत्य मार्ग धरावा, विवेकाने नीट समजून लाभ करून घ्यावा. जे घ्यायला हवे ते घ्यावे, घ्यायला नको ते सोडावे. श्रेष्ठ कनिष्ठ ओळखावे, याला ज्ञान म्हणावे. संसाराच्या बाजारात नरदेहाचे भांडवल घेऊन आला. काही माणसे नरदेहाचा उत्तम उपयोग करून अमरत्व प्राप्त करून घेतात, तर काही मूळ मुद्दलच म्हणजे नरदेहच गमावून बसतात. जाणत्यांनी असे करू नये. सार शोधून घ्यावे, असार जाणून त्यागावे. ज्याने पूर्व संचित केले तसेच त्याला भोगावे लागते. सारखे सारखे तसेच करीत गेल्याने त्यातून सुटणे कठीण होऊन जाते. कोणी दिव्यान्न भक्षण करतात, कोणी विष्ठा सावडतात आणि हेच लोक आपल्या वडिलांचा अभिमान बाळगून त्याचे प्रदर्शन करतात. विवेकाशिवाय जितके बोलणे तितका नुसता शीण आहे. म्हणून श्रवण मनन केलेची करावे, असे समर्थ म्हणतात. दशक 11 समास 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 11 समास 5. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, केलेले कर्म पुन्हा पुन्हा करावे, ध्यान धरले तेच पुन्हा धरावे, निरूपणाचा केलेला विचार पुन्हा पुन्हा करावा, तसे मला बोललेलेच पुन्हा पुन्हा बोलावे लागते. समाधान बिघडले तर पुन्हा समाधान झाले पाहिजे. आपला अनुयायी समुदाय आपल्याशी अनन्य राहणे आवश्यक आहे. म्हणजे समूहाबाहेरच्या लोकांना आपल्याबद्दल विश्वास उत्पन्न होतो. म्हणजे पुढारी पण यशस्वी होते. पुढाऱ्यांनी कसे वागावे? भगवंताचा विसर कधीही पडू देऊ नये. व्यवहाराने वागावे, सर्वांविषयी सावध असावे, अत्यंत उद्योगी असावे, नाना आक्षेप फेडावे, छोटे मोठे अन्याय क्षमा करत जावे, दुसऱ्याचे अंतर जाणावे, आपली वृत्ती उदासीन अलिप्त ठेवावी, नीती न्यायाला सोडून कधी वागू नये. केवळ खुणेने माणूस आकर्षित करून घ्यावा. तो जवळ आला की त्याला ज्ञान देऊन शहाणा करावा. हे करत असता शक्य तेवढा आपला प्रपंचही सावरावा. आयुष्यातील प्रसंग ओळखावा. धीर बहुत असावा, परंतु प्रपंचाचा अतिसंबंध लावून घेऊ नये. आपला व्याप वाढवावा, पण त्यात गुंतून जाऊ नये. सुरुवातीपासूनच आपल्याकडे कमीपणा अज्ञानपणा घ्यावा. दुसऱ्याच्या दोषांवर पांघरून घालावे. दुसऱ्याचे अवगुण कधीही बोलू नये. दुर्जन आढळल्यास त्याच्यावर उपकार करून सोडावे. तऱ्हेवाईकपणे वागू नये. वेळ पडल्यास नाना उपाय सुचावे. जे कार्य होत नाही ते दीर्घ प्रयत्नांनी घडवून आणावे. लोकांचा समूह भंग पावणार नाही याची काळजी घ्यावी. पडेल तो प्रसंग सावरावा. कोणाशीही अतिवाद करू नये. दुसऱ्याचे कल्याण कशात आहे ते जाणावे. पुष्कळांचे पुष्कळ सोसावे. सोसवत नसेल तर लोकांत सोडून एकांत सेवावा. दुसऱ्याचे दुःख जाणावे, निदान ऐकून त्यात वाटेकरी व्हावे. समुदायाचे बरे वाईट सोसावे. पाठांतर अपार असावे. परोपकारासी सदा तत्पर असावे. कठीण प्रसंगी शांत राहावे. दुसऱ्यांनाही शांत राहण्यास शिकवावे. तऱ्हेवाईकपणे वागणे सोडावे. दुसऱ्यांनाही शिकवावे. आपण काम करावे व इतरांकडूनही करून घ्यावे. एखाद्याला अपाय करायचा असला तरी आपण स्वतः त्यात सापडू नये. दुसऱ्या करवी करावा. जो पुष्कळांचे सोसत नाही त्याला पुष्कळ लोक मिळत नाही, पण खूप सोसत गेले तर मात्र आपले महत्त्व उरत नाही. राजकारण पुष्कळ करावे, पण लोकांना ते कळू देऊ नये. परंतु दुसऱ्याला छळण्याचा विचार कदापिही मनामध्ये नसावा. माणसांची परीक्षा करून त्यास बाजूस सारावे. अभिमानी माणसांचा अभिमान चातुर्याने नाहीसा करावा. दूर गेलेल्या लोकांना पुन्हा मिळवून घ्यावे. तापट विवेक उण्या माणसांना दूर ठेवावे. त्यांचा संबंध पडला तर दुसरीकडे निघून जावे. असे राजकारण आहे. ज्याचे चित्त एकाग्र होऊ शकते त्यालाच राजकारण कळेल. भयग्रस्त दुबळ्या माणसांच्या पाठीशी आपण उभे राहावे. त्यांना छळणाऱ्या युद्धकर्त्यांना हाकलून लावावे. एखाद्याच्या पाठीशी उभे राहून त्याला संरक्षण द्यायचे. त्याचबरोबर दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही अशी मनोवृत्ती नसावी. न्याय सांगितला तरी मानत नाही, हिताचे सांगितले तरी मनावर घेत नाही, अशा माणसांपुढे उपाय चालत नाही. त्यांचा त्याग करावा. श्रोत्यांना हे सर्व माहीत आहे. श्रोत्यांनी आक्षेप घेतला म्हणून बोललेलेच बोलावे लागते. न्यून असेल ते श्रोत्यांनी क्षमा केले पाहिजे. दशक 11 समास 5 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 11 समास 6. जय जय रघुवीर समर्थ.
समर्थ म्हणतात, शुद्ध नेटके लिहावे, शुद्ध वाचावे, विस्कळीत मात्रा नीट कराव्या, लिहिण्याची पद्धत जी स्वीकारली असेल ती दृढ धरावी, चांगले रंग वापरून अनेक प्रसंग चित्रित करावे. काय जाणायचे ते सांगता येत नाही, सांगायचे ते नेमकेपणाने सांगता येत नाही, ज्याला नीट समजून घेता येत नाही असा महंत नसावा. हरिकथा निरूपण, नेमके राजकारण, चार लोकात कसे वागावे याची जाण महंताला असावी. कोणास काय विचारावे, कोणास काय सांगावे, अर्थांतर करू शकणारा, सकळांचे समाधान राखू शकणारा, पुढे काय घडणार याचा अंदाज असणारा, सावधपणे तर्क करणारा, पुन्हा पुन्हा समजून घेण्यानी सगळ्या गोष्टी स्वच्छपणे कळणारा, असा समस्त जाणणारा बुद्धिवंत महंत असावा. अशा महंताशिवाय बाकी सगळे विनाशवंत असते. काळ, वेळ, तानमान, प्रबंध, कविता, महत्त्वाची वचने महंताला वेळेवर सुचतात. तो एकांतास तत्पर असतो. आधी पाठांतर करतो, ग्रंथाचे अर्थांतर शोधतो, आधी शिकून लोकांना शिकवतो, तोच श्रेष्ठ पदवीला पोचतो. अडचणीत सापडलेल्या लोकांना विवेकाच्या बळावर बाहेर काढतो. अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती, ज्ञान, वैराग्य सुंदर महंत करून दाखवतो. त्याला प्रयत्नांची आवड असते. नाना कठीण प्रसंगांना तो धीटपणे सामोरे जातो. प्रसंग पाहून पळून जात नाही. संकटसमयी कसे वागावे हे जाणतो. व्यापामध्ये समरस होतो, पण स्वतःला अलिप्तही राखू शकतो. पाहिले तर सगळीकडे, नाहीतर कुठेच नसतो. अंतरात्म्यासारखी महंताची अलिप्तता असते. अंतरात्म्याशिवाय कोणी असू शकत नाही. पाहू जाता दिसत नाही, दिसला नाही तरी प्राणीमात्रांना वर्तवतो. तसाच महंत पण पुष्कळ लोकांना शहाणे करतो. स्थूल, सूक्ष्म अशा नाना प्रकारच्या विद्या प्रदान करतो. दृश्याचे ज्ञान देणाऱ्या विद्या स्थूल व भगवंताचे ज्ञान देणारी सूक्ष्म विद्या होय. महंत ज्या लोकांना विद्या देऊन शहाणे करतो ते सहजच त्याच्याशी कृतज्ञ राहतात. जाणतेपणाची महंती अशी आहे. नीतिन्याय राखू शकतो, अन्याय स्वतः करणार नाही ना दुसऱ्याकडून करवून घेणार, कठीण प्रसंगावर उपाय शोधू शकतो, अशा धारणेचा पुरुष खूप लोकांचा आधार असतो. समर्थ म्हणतात, रघुनाथांच्या अंगी हा गुण आहे, तो गुण महंतांनी अवश्य घ्यावा. दशक 11 समास 6 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 11 समास 7. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, माया नदी ही अचंचली निर्माण झाली. मोठ्या सामर्थ्याने अधोमुखी म्हणजे स्थूलाकडे वाहत चालली आहे. तिचे स्मरण केल्याने माणूस पवित्र होऊन जातो. ती अखंड वाहते पण गुप्त आहे. तिचे मूळ स्वरूप अनुभवास येत नाही. या नदीला वळणे आहेत, वाकड्या धारा आहेत, भोवरे आहेत, कुठे खळाळते पाणी, कुठे संथ आहे, कुठे खडक आल्यामुळे दुभंगलेली आहे, त्यामुळे मृदू भूमी तुटून गेली आहे, कठीण तशीच राहिली. एक यामध्ये वाहतची गेले, एक भोवऱ्यात अडकले, काही जन्ममरणाच्या चक्रात अडकले, कित्येक पाणी भरल्याने फुगून मेले, कोणी आपटून आपटून मेले, कोणी जे निवडक बलवान होते ते पोहत उगमापर्यंत पोचले, उगमाच्या दर्शनाने पवित्र झाले, अखेर निश्चल परब्रह्मापर्यंत पोचले. त्या जळासारखे निर्मळ काहीच नाही, त्या जळासारखे चंचळ काहीच नाही, म्हणून त्यास आपो नारायण म्हणतात. गुणमाया निर्माण होण्यापूर्वी मूळ माया खरोखर ब्रह्मस्वरूपच असते. ही महानदी खरी, पण ती आकाशात वाहते, सारखी प्रत्यक्ष वाहते आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तीनही लोकात ती पसरली आहे. खाली वर 8 दिशा मिळून 10 दिशांमध्ये मायेचा प्रवाह फिरतो आहे. म्हणून जाणते लोक तिला जगदीशासारखीच समजतात. अनंत भांड्यामध्ये हे पाणी भरले, कुठे पाझरून गेले, कुठे संसारासाठी खर्च झाले, कोणाच्या भांड्यात कडवट, कुठे गुळचट, कुठे तिखट, कुठे तुरट, कुठे खारट असे झाले. ज्या पदार्थात मिसळले त्याच्या तद्रूप झाले. खोल भूमीमध्ये खोल साचून राहते, विषामध्ये विष होते, अमृतामध्ये अमृत, सुगंधामध्ये सुगंध, दुर्गंधात दुर्गंध होते, गुणामध्ये गुणी बनते, अवगुणामध्ये अवगुणी बनते. असे नदीचे उदक अपरंपार वाहते. अनेक लोक या जळातच वास करून राहतात. काहीच लोक प्रवाहाच्या विरुद्ध पोहत जाऊन उगमापर्यंत जातात. मग मागे परतून पाहिले असता पाणी सर्व आटलेले दिसते. असे उगमापर्यंत जाणारे वृत्तीशून्य योगेश्वर यांचा विचार पाहावा. रामदास स्वामी म्हणतात, मी किती वारंवार तुम्हाला सांगू. दशक 11 समास 7 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 11 समास 8. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आधी जो सकळ करता आहे, देवांचाही मालक आहे, त्याला वंदन करू. कोणीतरी त्याचे भजनी प्रवर्तले पाहिजे, त्याच्याशिवाय कार्य चालत नाही.
अवघे त्रैलोक्य ज्याच्यामुळे चालते तो सगळ्यांचा अंतरात्मा आहे. देव, मानव, चार खाणी चार वाणी यांचा प्रवर्तक आहे. तो एकटाच सगळ्यांमध्ये आहे, पण वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळा वागण्यास प्रवृत्त होतो. असा जो गुप्त ईश्वर आहे त्यास ईश्वर म्हणावे. त्याच्या सत्तेने लोक ऐश्वर्य भोगतात. असा ईश्वर ज्याने ओळखला तो विश्वंभरच झाला. मग समाधी आणि सहस्थिती यांचे महत्त्व उरत नाही. अवघ्या त्रैलोक्याचे विवरण केले असता अंतरात्म्याचे रहस्य आकलन होते. अचानकपणे गभाड मिळते, कष्ट घ्यावे लागत नाही. अंतरात्मा जो विवरून पाहिल असा कोण आहे? बुद्धीने जाणणाऱ्यांना अल्पस्वल्प ज्ञान होते, त्यातच ते समाधान मानतात. म्हणून पाहिलेलेच पुन्हा पाहावे, विवरलेले पुन्हा विवरावे, वाचलेलेच पुन्हा वाचावे. अंतरात्मा केवढा, कसा, पाहणाऱ्याची दशा काय? एखाद्याने जे पाहिले ऐकले तेवढेच तो सांगतो. उदंड ऐकले तरी ते अंतरात्म्याचे वर्णन करण्यास पुरे पडत नाही. पूर्णाला पाहायला पूर्ण कमीच पडते. अखंडपणे विवरण करत गेल्यास तो देवाहून वेगळा उरत नाही. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे, नाहीतर व्यर्थच क्षीण होतो. उगाच घर पाहून गेला पण घराच्या मालकाला ओळखलेच नाही. राज्यामधून आला पण राजाविषयी अज्ञानच आहे. देहाच्या संगतीने विषय भोगले, देहाच्या संगाने प्राणी मिरवले, पण ज्यांनी देह धारण केला आहे त्यालाच लोक चुकतात. हे एक मोठे नवलच आहे. असे लोक अविवेकी असूनही स्वतःला विवेकी म्हणवतात. असो, ज्याला जशी जगण्याची सवय लागते तसे तो जगतो. आपल्या अंतरी आहे ते विसरला आणि दारोदार हिंडू लागला. तसा अज्ञानी लोकांना देव कळत नाही. अनंत अंतरात्म्याचे ध्यान करणारा कोणी नाही. माणसाची जाणण्याची वृत्ती एकदेशी आहे. ब्रह्मांडात अनेक प्राणी आहेत. भूगर्भात व पाषाणात सुद्धा काही जीव आहेत. या सर्वांमध्ये अंतरात्मा भरून उरला आहे. अनेकांमध्ये एकच अंतरात्मा वर्ततो, कुठे गुप्त तर कुठे प्रगट आहे. चंचळ कधी निश्चळ होऊ शकत नाही. तत्वाने तत्व जेव्हा उडते तेव्हा देहबुद्धी झडते. चहूकडे निरंजन, निश्चळ, निर्मळ ब्रह्म अनुभवास येते. आपण कोण, कुठे, कसा, असा विवेकाचा मार्ग आहे. ज्याचा विवेक कच्चा आहे त्याला हे कळत नाही. म्हणून भल्या माणसाने विवेकाची कास धरावी. विवेकाच्या बळावर संसार तरून जावा. भगवंताची भक्ती करून आपला वंश उद्धरावा. दशक 11 समास 8 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 11 समास 9. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आधी आपले कर्म नीट केले पाहिजे. कर्मात काही दोष उत्पन्न झाल्यास तर कर्म करण्यात विघ्न उत्पन्न होते. असे झाल्यास हरिस्मरण करावे. तो कसा आहे? 24 नामी, अनंतनामी, अनामी, ते अंतर्यामी विवेकाने ओळखावे. अनेक देवतांच्या प्रतिमा लोक प्रेमाने पुजतात, पण ज्याच्या प्रतिमा आहेत तो देव कसा आहे हे आधी ओळखले पाहिजे. ओळखून मग त्याचे भजन करावे. जसा ओळखल्यावर साहेबाला नमस्कार करतात तसा परमेश्वर ओळखावा. नीट विचार करावा, तरच या भ्रमरूप संसार सागराचा पैलपार गाठता येतो. प्रतिमा पूजा घेतात, त्यामुळे आपल्यातील अंतरात्मा प्रगट होतो. अवतारी पुरुषांमध्ये अंतरात्माच प्रगट होत असतो. अंतरात्म्यातून ते खाली येतात आणि पुन्हा अंतरात्म्यात जातात. आपल्या अंतःकरणातील अंतरात्मा प्रगट करणे हेच देवपूजेचे कार्य असते. अवतारी पुरुषांचे ते निजधाम आहे. ते स्वरूपामध्ये कायम असतात. जगज्योती हे त्यांचे रूप आहे. तिला शुद्ध सत्वगुण म्हणतात किंवा जाणती कळा म्हणतात. त्या कळेच्या पोटी कोट्यानुकोटी देव असतात. या अनुभवाच्या गोष्टी प्रत्ययाने पाहाव्या. देहामध्ये ईश, त्याला पुरुष म्हणतात. तसा जगामध्ये जगदीश ओळखावा. जाणीव रूपाने जगदांतरात आहे. त्या जाणीवेने सर्व शरीरे वर्ततात. अंतःकरण विष्णू या प्रकारे ओळखावा. जो जगदांतरी आहे तोच आपल्या अंतरी आहे. विश्व व्यापणारा हा अंतरात्मा सर्वांच्या शरीरात कर्ता भोगता आहे, हे चतुर लोकांनी जाणावे. हा पाहतो, ऐकतो, वास घेतो, चाखतो, जाणून विचार ओळखतो, आपला परका जाणतो. हा एकच आहे, पण देहाच्या लोभाने, देहाच्या संबंधाने वेगवेगळा आहे. असे त्रैलोक्य वर्तवतो, म्हणून त्याला त्रैलोक्य नायक म्हणतात. विवेकाने याचा अनुभव घेऊन पहा. हा अंतरात्मा बोलला, पण तोही तत्वामध्ये आला. पुढे महावाक्याचा विचार केला पाहिजे. आधी जो देहधारी आहे तो पाहिला, मग जगदांतरी त्याला पाहिला. त्याहीवरती परब्रह्म पावावे. त्याचा विचार करता सारासार निवडता चंचळ सर्व जाईल, हा पक्का निर्धार आहे. उत्पत्ती, स्थिती, संहार त्याहून निरंजन वेगळं आहे. येथे ज्ञानाचेही विज्ञान होते. अष्टदेहाचे निरसन झाल्यावर पुढे निरंजन विमळ ब्रह्म उरते. विचाराने अनन्य झाल्यावर पाहणाऱ्याशिवाय प्रत्यय आला, त्याही वृत्तीची निवृत्ती झाली पाहिजे.
बोललेले मागे राहिले. अर्थाने अभिप्रेत असलेल्या वस्तूचा अनुभव आला. मग अनुभवाच्या वृत्तीचा लय झाला. या साधनेच्या पायऱ्या आहेत. दशक 11 समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 11 समास 10. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, मूर्ख माणूस एकदेशी होतो, चतुर सर्वत्र पाहतो, एकाचाच पुष्कळ होऊन नाना सुखे भोगतो. अंतरात्म्यासारखा महंत असावा, तो संकुचित कसा असेल? तो समस्त जाणता विख्यात योगी आहे. करता भोगता सर्व भूमंडळात अंतरात्म्याचीच सत्ता चालते. वेगळेपणाने त्याला पाहता येत नाही. महंताने असे असावे. सर्व सार शोधून घ्यावे. पाहू जाता कुठेच सापडू नये. कीर्तिरूपाने उदंड विख्यात असतो. लहान थोर सर्व जाणतात. वेश मात्र शाश्वत नसतो. वेशभूषण खरे नाही, कीर्तिभूषण खरे आहे. समस्या आल्यास तिचे निराकरण कसे करता येईल याचा तो क्षणही वाया न घालवता विचार करत असतो. ओळखीच्या लोकांचा त्याग करतो. नित्य नूतन माणसे आपलीशी करतो. लोक त्याचे मन शोधून पाहतात, पण कुठेही त्यांना इच्छा दिसत नाही. असा तो निरीच्छ असतो. पुरता कोणाकडे पाहत नाही, पुरते कोणाशी बोलत नाही, एका ठिकाणी राहत नाही. लोकांचा अंदाज चुकवतो. तो लोकांचे तर्क निरफळ करतो. लोकांना जे आवडते तिथे हा जास्त लक्ष ठेवत नाही. ज्यासाठी लोक सर्व काळ तत्पर असतात तिथे त्याची अनिच्छा असते. असा योगेश्वर कल्पनेने कल्पिता येत नाही, तर्काने तर्किता येत नाही, भावता येत नाही. त्याच्या अंतरात काय आहे हे कोणास कळत नाही. शरीराने तो एका ठिकाणी सापडत नाही. कथा कीर्तन क्षणभर देखील सोडत नाही. लोक संकल्प विकल्प करतात, ते अवघे निरफळ होतात. मग लोकांना त्यांचीच लाज वाटते. कोणत्या कार्याच्या प्रारंभी लोकांच्या मनात अश्रद्धा असते. लोक बारकाईने तपासून पाहतात. लोकांच्या मनाला पटले, मग अनेक माणसे त्या कार्यात भाग घेतात. असे झाले म्हणजे मोठे कार्य साधले असे समजावे. अखंड एकांत सेवावा, अभ्यास करत जावा, लोकांसहित काळ सार्थक करावा, उत्तम गुण घेऊन लोकांना शिकवावे, उदंड लोकसमुदाय गुप्तपणे करावा, अखंड कामाची लगबग असावी, लोकांना उपासनेला लावावे. समजून लोक आज्ञेची इच्छा करतात. लोक पुष्कळ शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, जाणून जवळ किंवा दूर करावे. अधिकार परत्वे कार्य होते, अधिकार नसता व्यर्थ जाते. लोकांचे चित्त शोधून अधिकार जाणून त्यांना कार्य सांगावे. माणसाची कष्ट करण्याची ताकद पाहून त्याचा विश्वास धरावा. पण हे सगळे करताना आपला मोठेपणा थोरपणा टिकवून ठेवावा. हे प्रचितीचे बोलणे आधी केले मग सांगितले. ज्याला हे मानेल त्यांनी ते घेतले पाहिजे. महंतांनी महंत तयार करावे, युक्तिबुद्धीने भरावे, त्यांना जाणते करून निरनिराळ्या प्रांतात लोकसंग्रहार्थ पाठवून द्यावे. दशक 11 समास 10 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.